पाण्याच्या अभावामुळे मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडतो आणि या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात। अनेक वर्षांपासून आम्ही ऐकतोय की मराठवाड्याला पाणी येणार आहे, पाणी आणणार आहे, पण कोणत्याही सरकारने मराठवाड्याला पाणी आणण्याचा प्रयत्न केला नाही। उलट भोंदूबाबा अशोक खरातच्या संस्थेला मात्र फास्ट GR काढून राज्य सरकारने तात्कालीन आमदार खासदाराच्या सांगण्यावरून 35 लाख लिटर पाणी पोहोचवण्याचं काम केलं। एवढं मोठं पाणी या संस्थेला देण्याचं काम सरकारने केलं, पैसा दिला आणि आज राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री आहेत। ते म्हणतायत की मी तो शासन निर्णय रद्द करतो आणि कारवाई करतो। खरंच राधाकृष्ण विखे पाटलांना माहित नव्हतं का हे पाणी तिकडे जातंय? राधाकृष्ण विखे पाटलांना मी विचारतो की तुम्हाला हे बरं माहित आहे की पैठणला जलसंपदा विभागाच्या जागेमध्ये दलित राहत आहेत आणि त्यांचे घर उठवले पाहिजेत? तुम्हाला हे बरं माहित आहे की माजलगावच्या कॅनलवर दलित राहतात, बहुजन राहतात, काही जागा धरून जगतात, त्यांना उचललं पाहिजे, त्यांना उठवलं पाहिजे, त्यांचे घर उठवले पाहिजेत? तुम्हाला हे बरं माहित आहे की श्रीरामपूरच्या कॅनलच्या बाजूला गेल्या 40-50 वर्षापासून दलित त्या ठिकाणी राहतोय, विहार आहेत, झेंडे आहेत, घरं आहेत, पक्के घर आहेत आणि त्यांना पाडण्यासाठी नोटीस गेली? म्हणजे तुम्हाला जलसंपदा विभागाच्या जमिनीवरती दलितांचे किती घर आहेत हे माहिती आहे आणि ते पाडण्यासाठी सुद्धा तुम्ही काम सुरू केलं। परंतु तुम्हाला हे माहित नाही भोंदूबाबा अशोक खरात या नराधामाच्या संस्थेला 35 लाख लिटर पाणी दिलं होतं। हे जे काही नौटंकी चालू आहे ना राधाकृष्ण विखे पाटील, ही बंद करा। तुम्हाला सुद्धा माहित होतं, तुम्हाला दलितांचे घर दिसतात पण या भोंदूबाबाला जे पाणी चाललं होतं ते दिसत नव्हतं का? हे नाटक बंद करा की मला काही कल्पना नव्हती, तुम्हाला सगळी कल्पना होती, पण आज नराधम एक्सपोज झालाय म्हणून कुठंतरी आम्ही त्याच्यात ओढले जाऊ नये म्हणून हे जे काही काम चालू आहे ती नौटंकी आहे आणि मी याचा निषेध करतो। दलितांचे जलसंपदा विभागाच्या जागेवर असलेले घर पाडाय निघालेले राधाकृष्ण विखे पाटील हे म्हणतात की मला या पाण्याबद्दल कल्पना नव्हती। हे सगळे मिळालेले आणि सगळ्या सरकारच्या आशीर्वादाने अशोक खरात हा नराधम माजला होता, त्याला मस्ती आली होती आणि हाच राज्य सरकारचा खरा लाभार्थी झाला होता। त्याला हात लावायची हिंमत कुणीच केली नाही आणि आज मात्र ते नौटंकी करतायत, हेच वास्तव आहे। एवढ्या दिवस जे पाणी दिलं, सरकारचं नुकसान झालं, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी हा शासन निर्णय काढण्यास मागणी केली त्या आमदार खासदारावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे मंत्रालय हातात घेतल्यानंतर अनेक महिने हे पाणी तिथं जात होतं, याची त्यांनी कसली चौकशी केली नाही। त्यामुळे त्यांचा सुद्धा जलसंपदा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे।